उर्मी, तू जरा दूरध्वनी करून तरी विचार काय झालंय ग. माई अहो, ती लोक येतच असतील. हा, पुनर्वसूने तरी दूरध्वनी करायचा ना. काय झालं ते कळवायचं आपल्याला. पुनर्वसू म्हणालाय ना आल्यावर सांगेल म्हणून. इथे आपला जीव टांगणीला लागलाय ना ग. काय झालं ते कळत नाही इथे बसून. माई आलीच ती लोक, मी पाणी आणते. अहो अदिती, हो काय झालं? झालं ना बोलणं? पुनर्वसू काय झालं? माई मला तर विचारूच नकोस तू. मी चहा टाकू का? नाही नको, ही काही चहाची वेळ नाही. रामचंद्र, अरे तू तरी सांग काय झालं? काही नाही माई, ती लोक खूप वरमली होती. त्यांना अशी भीती वाटत होती की दादांनी जर त्यांना वाळी टाकायचं ठरवलं तर आजूबाजूच्या गावातली लोक त्यांच्याशी संबंध तोडतील, त्यांच्याशी कुठलाही प्रकारचा व्यवहार करणार नाही, त्यांच्याशी बोलणार नाही, त्यांची मुलगी करून घेणार नाही, त्यांना मुलगी देणार नाही. हो माहितीये मला ते. हो, आणि सगळ्यांना वाटत होतं की दादांनी तसं करावं. मग पण दादांनी तसं केलं नाही. दादा म्हणाले त्यांची जशी चूक आहे तशीच वडील म्हणून माझीही चूक आहे. एक वडील म्हणून मी स्थळाची नीट चौकशी केली नाही. त्यामुळे खासगी सूड उगवण्यासाठी मी माझ्या अधिकारांचा वापर करणार नाही. त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना यथावकाश मिळेलच. दुष्कर्म करून कोणाचीही सुटका होत नाही. खरंय, देवच चांगली अद्दल घडविल आता त्यांना. देवाच्या काठीला आवाज नसतो म्हणाव. आणि जावई बापू, त्यांचं काय म्हणणं होतं? ते तुझे जावई राहिलेले नाहीयेत माई आता. आणि त्यांचं आणि दादांचं बोलणं झालं. त्यांनी संपूर्ण गावासमोर दादांचे पाय धरून माफी मागितली. आणि त्याच्या आईवडिलांनी पण मान्य केलं की जातीपातीचा विचार करून त्यांच्या मुलाचं असं त्याच्या मर्जीविरुद्ध लग्न लावून त्यांच्या हातात काहीच लागलं नाही. त्यांची घोर चूक झाली. मी असते ना तर एक कानाखाली वाजवली असती त्याच्या. पुनर्वसून केलं ते. बरं झालं, माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळ करायला लाज नाही वाटली त्याला. त्यांनी आदितीचे पाय धरून माफी मागितली. खूप रडलेत ते. त्याच्या रडण्याचं काय कौतुक? माझ्या लेकीला एवढं रडवलंय त्यांनी. पण मग ठरलं काय आहे? ते तयारीतच आले होते. ते डिवोर्स पेपर सोबत घेऊन आले होते. दादांनी जरा विचार करायला वेळ मागितला, पण जीजीनं जरासाही वेळ न घालवता त्याच्यावर सह्या केल्या. हो अक्का, कळलं ते मला. नाही, या नंदिनीने म्हणजे आधीच केलंय. नाही, तुम्ही दादांना सांगितलं नाही ते बरं केलं. मी बघतो काय ते. हो, आता काय सुनीलशी झालं तर चांगलंच होईल. चांगला मुलगा आहे तसा तो. बरं ठीक आहे, मी एक त्याचा अंदाज घेऊन तुम्हाला कळवतो. बाकी तुमची तब्येत वगैरे बरी आहे ना? हो हो, माईची तब्येत बरी आहे. मी तुम्हाला करतो पुन्हा फोन. ठीक आहे. हद्द केली आहे नंदिनीने. काय केलं तिने? अक्कांना सरकारने संपादित केलेली जमीन मिळणार आहे असं पत्र आलं होतं ना, ते या नंदिनीने लिहिलं होतं. काय? अक्काची कटकट नको म्हणून आणि तिने इथून निघून जावं म्हणून. सुनीलशी लग्न कर म्हणून मागे लागली होती ना ती. काय मुलगी आहे ही, कमाल आहे. म्हणजे ही त्या बनेलच्याही पलीकडची झाली आता. बरं, तिने बाबाला पण फोन केला होता. काय? बाबांना फोन केला होता? तिच्याकडे नंबर कुठून आला? आणि एक मिनिट, काय बोलली ती? उर्मी, तिने आपल्या लग्नाबद्दल काही सांगितलं नाहीये ना? ते त्याला त्या आधीच कळलं होतं. कुणाकडून? आजी. मग काही नाही, त्याने समजून घेतलं आपल्याला. म्हणजे चिडले नाहीत ते? अजिबात नाही. मला म्हणाला, मी इथनं कसं सांगू की काय चूक आहे आणि काय बरोबर आहे. तुम्ही मैदानात आहात आणि आपल्याला सांगितलंय की आपल्या दोघांना त्याचा पाठिंबा आहे हे लक्षात ठेवायला. वासू, काय झालं? याला म्हणतात कुटुंब. उर्मी, हे असं असलं पाहिजे.
तुझ्या बाबांचं बघ कसं आहे, तत्वांपेक्षा नातं मोठं. आणि याच्या उलट दादांचं आहे, नाती तुटली तरी चालती पण परंपरा जपल्या पाहिजे. वासू, दादाही बदलले तसं मला वाटतं. कशावरून? परंपरेपेक्षा त्यांनी जिजींच्या मनाचा जास्त विचार केला. ते त्यांच्या अंगाशी आलं म्हणून. त्यांनीच ठरवलं होतं ना सगळं, पत्रिकेला प्रमाण मानून. वासू वासू माणसं बदलतात. त्यांनाही या सगळ्यातला फोलपणा कळला असेल. मला शंका आहे. मला नाही. ज्या घरामध्ये पत्रिका बघितल्याशिवाय माणसांनाही थारा दिला जात नाही, अशा घरामध्ये जिची पत्रिकाच नाही अशा मुलीला सून करून आणलं तुम्ही. अधर्मी लोकांची संबंध आला की भाषा ही बदलतेच. एक तर ही अशी मुलगी या घरात सून म्हणून आणलीत जिच्यावर देवाधर्माचे शास्त्राचे संस्कार नाहीत. गावाला अक्कल शिकवणारा हा पंत सचिव स्वतःच्या घरात मात्र शहाणपणा आणू शकला नाही. यापेक्षा मोठा पराभव तो कुठला? उर्मी, थोडा वेळ आहे का तुमच्याकडे? दादा, अहो असं का विचारताय? नाही, असंच. बरं, मग काही आणू का तुमच्यासाठी? नाही नाही, नको. आज ध्यान लवकर संपलं. चित्त थाऱ्यावर नाहीये माझं. आदितीच्या बाबतीत जे घडलं कळत नाही माझं कुठे चुकलं. महाराजांनी योग्य वेळी योग्य मार्ग कसा दाखवला नाही मला. एवढी मोठी चूक माझ्या हातून झाली कशी? तुमच्याकडे पाहतो, माझ्या मुलांकडे पाहतो, तेव्हा मला नेहमी जाणवतं तुम्हाला तुमच्या वडिलांनी काहीतरी जास्त दिलेलं आहे, जे मला एक वडील म्हणून माझ्या मुलांना नाही देता. काय आहे ते शोधण्याचा खूप प्रयत्न केला मी, पण नाही सापडत. आणि माझी चूक जर मला कळली नाही तर मी ती सुधारणार कशी? तुम्ही मला सांगा, काय दिलंय तुमच्या वडिलांनी तुम्हाला? तुम्हाला जे म्हणायचं असतं, जे करायचं असतं ते तुमच्या डोक्यात स्पष्ट ठरलेलं असतं. त्याबद्दल तुमच्या मनात आत्मविश्वास असतो. आणि जे करताना चूक झाली तरी ती मान्य करून तुम्ही पुढे जाता. आणि हे सगळं देवावर विश्वास न ठेवता कसं करू शकता तुम्ही? दादा, हेच मला माझ्या बाबांनी शिकवलंय. काय? काहीही झालं तरी देव तुला वाचवायला येणार नाहीये. तुलाच मार्ग काढायचा संकटातून. त्यामुळे काहीही चुकलं तरी ते माझं मलाच निस्तरायचं हे माहिती असतं मला. आपल्यासाठी देव सगळं काही करेल हा ऑप्शनच नसतो माझ्यासाठी. जे करायचे ते मलाच करायचे. हेच शिकवलं मला माझ्या बाबाने. पण मग पंत सचिवांसारख्या धार्मिक कुटुंबात त्यांनी तुम्हाला? त्यांचा विरोध होताच की. मग त्याने मला धोक्याची जाणीवही करून दिली. मग तुम्ही सांगा ना त्यांना. काय सांगू? की तुम्हाला पसंत नाही म्हणून. आणि असं का सांगू मी? मला दादांना थांबवणं शक्य नाही. आणि तुमच्या आईंचा फोन आला की ते मागचा पुढचा विचार न करता आपलं लग्न लावून टाकतील. तुम्हाला हवं तर तुम्ही दादांना नकार कळवू शकता, पण माझ्या घरून आणि माझ्याकडून तुम्हाला होकारच आहे.